खिळेमुक्त वृक्ष असं अभियान जे आहे ते मनसेकडून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त राबवण्यात येत आहे। स्वतः अमित ठाकरे जे ते या ठिकाणी आपल्याला वृक्षांवरचे झाडांवरचे खिळे काढताना पाहायला मिळतात आणि सोबतच मनसेचे सर्वच पदाधिकारी जे ते आज मुंबईच्या रस्त्यांवर उतरून झाडांना ठोकण्यात आलेले किंवा काही ना काही कारणास्तव लावण्यात आलेले खिळे जे ते काढताना पाहायला मिळतात। खरं तर या झाडाची दुरावस्था आपण पाहिली तर अनेक केबल आणि इतर गोष्टींनी हे झाड जे आहे ते गुंतले गेलेले आहे आणि त्याच्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात खिळे जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला लावलेले पाहायला मिळतात आणि ते स्वतः आता अमित ठाकरे काढताना पाहायला मिळतात। खरं तर आज जागतिक पर्यावरण दिन आहे। अनेक राजकीय पक्षांचे बॅनर सुद्धा ह्याच झाडांच्या अवतीभोवती आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यावेळी हे खिळे जे आहेत ते मारले जातात आणि ते खिळे आता काढण्याचं आणि वृक्ष संवर्धन करण्याचं एकंदरीत पण जे तो मनसेने घेतलेला आपल्याला पाहायला मिळते। अमित ठाकरेंच्या हातात स्वतः पक्कड जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते आणि स्वतः अमित ठाकरे जे ते हे संपूर्ण खिळे काढताना पाहायला मिळतात। आपण बातचीत सुद्धा करणार आहोत त्यांच्याशी, पण आपण जर पाहिलं तर मनसेचे इतर पदाधिकारी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। आम्ही खरं तर या सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे की इतर मनसेचे पदाधिकाऱ्यांकडून सगळं साहित्य जे आहे ते खिळे काढण्यासाठीचं या ठिकाणी आणण्यात आलेलं आणि ही खिळे काढण्याची एकंदरीत संपूर्ण प्रोसेस जी आहे ती सुरू झालेली आहे। आपण अमित ठाकरे यांच्याशी सोबत जे ती बातचीत करणार आहोत की नेमकं या संपूर्ण अभियानावर काय मत आहे। अमितजी, खरं तर तुम्ही दादरपासून आता लालबागपर्यंत आलेला हा खिळे काढत अत्यंत मोठ्या प्रमाणात जे ते खिळे या संपूर्ण झाडावर आपल्याला पाहायला मिळतात। काय नेमक्या आजचा एकंदरीत संकल्प आहे? नाही, मी बोललो तसं या झाडांमुळे आपण जिवंत आहोत आणि मी आज शिवडी नाही, दादर नाही तर मी मुंबईभर फिरणार आहे। कारण लोकांना मला वाटतं आपण एक जनजागृती केली पाहिजे की हे जे खिळे आहेत त्यांना जे आपण खिळे ठोकतो झाडांमध्ये त्यांना माणसांसारखाच त्रास होतो। म्हणजे तुमच्या माझ्यामध्ये जसं खिळे ठोकल्यावर आपण किंचाळू शकतो तसं झाडं किंचाळू नाही शकत, पण तेवढाच त्रास होतो। जसं आपल्याला रक्तवाहिन्या असतात तसं त्यांना रसवाहिन्या असतात, त्यांच्यात तेच ते आजार होतात, तेच पस होतो, तेच गँग्रीन होतो त्यांना आणि मग हळूहळू झाडं मरतात। मी काल एक व्हिडिओ टाकला ना, आपण बोलतो की पावसाळ्यात मोठं झाड, अरे एवढं मोठं झाड कसं पाडलं पावसाने, ते त्याचा मृत्यू खूप आधी चालू झालेला असतो। त्याच्यामुळे मला वाटतं आपल्याला कळलं पाहिजे की झाडं लावलीच पाहिजेत, उत्तम उपक्रम असतात, पण मला वाटतं जी आहेत जी 50-50, 60-60 वर्ष जुनी झाडं आहेत ज्यांनी आपल्याला जगवलं आहे ती पण जगली पाहिजेत। त्याच्यामुळे आम्ही आज हा उपक्रम घेतला। खरं तर मी झाड बघितलं, अतिशय दुरावस्था या झाडाची। केबल्स आहेत, ONGCच्या सुद्धा केबल्स पाहायला मिळतात की वायफायच्या केबल्स आहेत आणि त्याच्यानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात खिळे। याच्या पुढे आता मनसेची काय भूमिका? ह्या केबल्सचा काही त्रास नाही होत झाडांना, तारा असतात किंवा जे काही झाडांच्या आत जातं त्यांचा त्रास होतो। उदाहरणार्थ आपण जी दिवाळी साजरी करतो शिवाजी पार्कला, जे दीपोत्सव करतो, त्याच्यानी झाडांना त्रास नाही होत, कारण आम्ही ते तज्ज्ञांना विचारून केलं असतं, वायरीनी झाडांना त्रास नाही होत। तुम्ही जेव्हा खिळे ठोकता किंवा बार्ब वायर जी असते तुमची ती तारा असतात ते तुम्ही जेव्हा एका झाडाला त्याचा विळखा घालता त्याच्यानी झाडांना त्रास होतो। काही आत गेल्यावरनं तोच त्रास होतो, म्हणजे पस निर्माण होतो, जंतू आत जातात आणि मग हळूहळू ते झाड मरायला लागतं। खरं तर ज्या झाडांवर संपूर्ण मानवी जीवन आधारित असतं त्याच झाडांवर आपण थेट बॅनरबाजी, इतर राजकीय पक्ष, सगळेच राजकीय पक्ष बॅनरबाजी त्या झाडांचा आधार घेऊन मगाशी बोललो की आमच्या पक्षातर्फे मी पहिला एक निर्णय घेतो की आमच्या पक्षातर्फे ह्याच्या पुढे कुठच्याही झाडावर खिळे मारून आमचा बॅनर किंवा फोटो लागणार नाही आणि लागला तर मी स्वतःहून ती जबाबदारी घेऊन काढेन। पालिकेने सुद्धा हा इनिशिएटिव्ह घेतला होता की झाडांवरचे खिळे काढण्याचा आणि त्याच्यानंतर पालिकेने मार्च ते एप्रिलपर्यंत काही किलोमध्ये जे ते झाडावरचे खिळे काढलेत। तरी मुंबईतले अनेक झाडं तुम्ही आम्हाला दाखवले। खिळे काढणं हा उपक्रम घेण्यापेक्षा खिळे न लावणं किंवा त्याच्यावर बंदी टाकणं हा एक उपक्रम घ्या ना तुम्ही। ते लावूनच नाही दिले पाहिजेत। तुम्ही पक्षाचे बॅनर असतील किंवा तुम्ही दुकानांचे काही फोटो असतील किंवा देवाचे फोटो असतील हे लावूनच नाही दिले पाहिजे झाडांवर। असा उपक्रम घ्या ना तुम्ही, काढण्याचा उपक्रम कशाला घेताय? त्यासोबतच काही वेगळे राजकीय पक्ष आहेत। खरं तर मागच्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात ती चर्चा चालू आहे, ती म्हणजे की ठाकरे बंधू एकत्र येणार का? मनसे आणि शिवसेना यंदा महापालिकेच्या निवडणुकीला एकत्र सामोरे जाणार का? या सगळ्या घडामोडींकडे तुम्ही अमित ठाकरे कसे पाहता? नाही, मी माझं काम करत असतो आणि मी ह्या घडामोडींकडे एवढं लक्ष देत नाही। मला वाटतं जर करायचं असेल तर ते मीडियासमोर येऊन किंवा वर्तमानपत्रातून युत्या होत नाहीत। मला वाटतं जर तुमचं ते दोन भावांचं आहे ना, मला वाटतं की राजसाहेब आणि उद्धवजी बोलले तर हे होऊ शकतं। मला वाटतं आम्ही खालचे कोणीही बोलून ह्याच्यावर काही फरक पडत नाही। हे मला वाटतं की मी आज तुमच्यासमोर ह्याच्यामुळे बोलत नाही की मला माहिती आहे की उगाच मला कोणालाही मूर्ख बनवायचं नाही। आम्ही आमचे प्रयत्न करून झालेत,
कोविडच्या काळात देखील राजसाहेबांनी फोन केला आहे. त्याच्यामुळे मला त्यांची इच्छा असेल तर मला वाटतं त्यांच्याकडे नंबर आहे, त्यांनी फोन करावा. मीडियासमोर येऊन बोलणं आणि वर्तमानपत्रातून बोलणं मला वाटतं ह्याच्यानी युत्या होत नाही. पण इथून हाकेच्या अंतरावर असलेल्या परिसरातून आदित्य ठाकरे इथून जो हाकेच्या अंतरावर परिसर आहे वरळी, त्या वरळीतून आदित्य ठाकरेंनी एक माध्यमांना प्रतिक्रिया दिली की महाराष्ट्राच्या हितासाठी जर कोणी एकत्र यायचं असेल तर आम्ही त्यासाठी तयार आहोत. म्हणजे आदित्य ठाकरे म्हणतात आम्ही युतीसाठी तयार आहोत महाराष्ट्र आणि डोंबिवली तो प्रकल्प. इच्छा आहे ना, मग फोन करा. म्हणजे यंदा प्रस्ताव तिथून आला पाहिजे असं तुमचं मत आहे का? त्यांनीच इच्छा प्रकट केली आहे ना. आता 14-17 आम्ही प्रकट केलेली, तेव्हा ते शेवटच्या क्षणापर्यंत जाऊन नाही बोलले. ठीक आहे, आम्हाला आता पण याला काही इश्यू नाही आहे. त्यांची इच्छा आहे आणि मला वाटतं फोन करावं. धन्यवाद आमच्याशी बोलण्यासाठी. आता अमित ठाकरेंचं मत आहे की आम्हाला एकत्र येण्यासाठी काही इश्यू नाही, पण त्यांनी स्वतःहून फोन करावा. त्यामुळे या संपूर्ण राजकीय प्रकरणात आता नेमकी कोण कोणाला प्रस्ताव देते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अजित कदमसह मी अजय माने, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.